नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे तो केळी संदर्भात. केळी लागवड ही लागवड मी गेल्या वर्षी जूनमध्ये केली होती आणि आता ह्या जूनला त्यांना 1 वर्ष झालं आहे. त्याच्यानंतर ही सोनियाळी जातीची केळी आहे, ज्याला मार्केटमध्ये वेलची केळी म्हणतात. खूप डिमांड असतं, महाग पण असतात. 60-70 रुपये 80 रुपये डझन वगैरे ही केळी असतात. छोटी असतात पण ती चवीला चांगली असतात. मग हिची ह्या जातीची मी संपूर्ण लागवड केलेली आहे. त्यानंतर त्यांना कोंब यायला दिला नाही. मेन म्हणजे आधी त्यांना जे कोंब येत होते, जोपर्यंत 7 महिने होत नाही तोपर्यंत जे आलेले सर्व कोंब होते ते मी छाटून टाकले होते. त्यामुळे त्यांची वाढ चांगली झाली. युरिया खताचा एक डोस दिला होता त्यांना. जेव्हा बोंड यायला सुरुवात झालं तेव्हा मी त्यांना युरिया खताचा एक डोस दिला होता आणि नंतर जेव्हा 6 महिने झाले तेव्हा फक्त एक कोंब शिल्लक ठेवला त्यांना. त्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती एका रोपावर केंद्रित होऊन तो रोप पण चांगला झाला आणि त्यांना घड पण चांगले आले. ते बघा, आपण बघताय रोडच्या साईडला मी जागा तयार करून जेसीपीने साईडला भर वगैरे घालून रस्ता रुंद केला आणि या ठिकाणी मी त्या जागेचा असा उपयोग केला आहे. बघायला सुद्धा सुंदर वाटतो. हे बघा, हे केळीवाले काका आहेत, ते घर तोडण्यासाठी आलेले आहेत. हे संपूर्ण जी केळी माझी असतात ते घेऊन जातात. गेली 5 वर्षे ते माझ्याजवळून केळी घेऊन जात आहेत आणि अतिशय अशी फायदेशीर आहे. आपण केळीची लागवडकडे लक्ष केंद्रित करून, त्यांना मोठीशी मेहनत नसते. थोडं पाणी लागतं, एक युरिया खताचा डोस आणि आपल्याला फक्त एक वाऱ्यापासून त्यांना सांभाळावं लागतं. बांबूचा सपोर्ट त्यांना द्यावा लागतो, बस, बाकी काही नाही. प्रत्येक वर्षाला समजा तुम्ही आता मी प्रत्येक वेळेला यावेळी 2 रोप ठेवले आहेत, पुढच्या वर्षी 3 रोप ठेवणार. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मी काढून लावणार आहे. आता येत्या सीझनमध्ये, येत्या जूनमध्ये मी अजून त्याच्या बाजूला जमीन तयार करून मी अजून लावणार आहे. धन्यवाद.